नमस्कार मित्रों, मी विनोद चव्हाण, सनद छत्रपती शासन पक्ष मीरा भाईंदर सरअध्यक्ष. मित्रों, आज मी आलो आहे भाईंदर पोलीस स्टेशन, भाईंदर वेस्टला पोलीस स्टेशनमध्ये. आता एक तक्रार आली माझ्याकडे सनद छत्रपती शासन पक्षाकडे. ज्योती विनोद चव्हाण भोसले यांची तक्रार आहे की ह्यांच्या घरावर एक लेटर बुस्टर लागलेली आहे. त्याची तक्रार संजय ग मकवाना ने केली होती महसूल विभागमध्ये, आणि ह्याच्या घरी तो खंडणीसाठी मागितलं होतं. त्यांनी पैशाची मागणी केलं होतं, पण ह्यांनी पैसा नाही दिला. काय त्या प्रभागामध्ये 15 ते 20 ठिकाणी लागलेली आहे डेटा बुस्टर. कमीत कमी 15 ते 20 प्रभाग समिती क्रमांक मीरा भाईंदर एकमध्ये कमीत कमी 15 ते 20 ठिकाणी लागलेली आहे. पण ह्या महिलावर त्यांनी पर्सनल ह्यांनी पैसे दिले नाही, म्हणून त्यांनी तक्रार टाकलेली आहे की हे 20,000 त्यांनी मागणी केली. तुम्ही बोला, काय बोला, तुमचं नाव काय? विनोद चव्हाण भोसले. तो आले, त्याचा एक माणूस राहिला. जेव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा तो एक माणूस राहिला की तुमच्या इथं डेटा बुस्टर लागलेलं आहे, तर तुम्ही मला खंडणीत द्या 20,000. तर नाही दिली, धमकी देऊन सांगितलं त्यांनी. नाही दिली तर आम्ही तोडा लावणार, असं धमकी दिली त्यांनी. तेव्हा काय ते लक्षात आलं नाही आहे. तेव्हा त्यांनी कंप्लेंट टाकली. तेव्हा मला लक्षात आलं हा मकवान कोण आहे. तेव्हा सांगितलं की हा मकवानी तो आहे. त्याचा एक माणूस आलेला खंडणीत मागायला माझ्याकडे 20,000 रुपये खंडणीत त्यांनी मला मागितली. तर हे केलं, कंप्लेंट टाकली आहे आणि त्याला भेटायला गेलो. ते कुठलं सने हॉटेलमध्ये भेटायला गेलो त्याला. तेव्हा पण तो तेच बोलला, तोच वर्ड्स बोलला त्यांनी. आणि नंतर मग ठीक आहे. त्यांच्या मग मित्रो, मला बोलायचे एवढं उद्देश आहे की हा संजय मकवाना तो राहतो पेंकरपाड्याला राहतो. तो स्वतः आपल्याला ह्या पक्षाचा तो अध्यक्ष म्हणतो, काय त्याचं ते तिकडे तो राहतो, आणि त्यांनी खंडणी मागितली ह्यांच्याकडून. तर माझ्या पक्षातर्फे विनंती आहे की बरं त्याच्यावर FIR दर्ज व्हावी. काय ही गुन्हा छोटा मोठा नाही. खंडणी मागितलं म्हणजे तो हा मोठा गुन्हा आहे. त्याच्यासाठी भ्रष्टाचारचे जडे म्हणजे पैसे मागायचं, कोणाच्या घरी काय लागलं आणि लिखित आहे की नाही आहे ते फक्त लोकांना त्रास द्यायचा, लेटर टाकायच्या आणि पैशाची मागणी करायची. मित्रो, माझं बोलण्याचे उद्देश एवढ्याच एक. माझं नाव विनोद चव्हाण आहे. आता ह्यांनी सगळे लेटर आहे ते पक्षाला दिलेले आहे की तुम्ही मला न्याय द्यावी. मराठी महिलेवर अत्याचार होत आहे, म्हणून आम्ही ह्या महिलेला न्याय द्यायसाठी तुम्हाला संजय ग मकवाना पेंकरपाड्याला राहतो, तो कोणाकडे मागितलं असेल, पैसे मागितलं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. आणि किती लोकांकडे खंडणी मागितलेली आहे, तो पत्रकार बोलतो, मी पत्रकार आहे, असे तसे ते करून असं पैशाची मागणी करतो. आणि कोणाकडे पैसे मागितले असेल तर माझ्याशी संपर्क करा. माझं नाव विनोद चव्हाण, सनद छत्रपती शासन पक्ष मीरा भाईंदर सरअध्यक्ष. 9967950109 9082363521 माझी संपर्क करा. तेव्हा भ्रष्टाचार आपला मिटवायचा आहे, म्हणून तुम्ही संपर्क करा माझ्याशी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.